त्या जंगलामध्ये जर तुम्ही पावसाळ्यात गेलात आणि जर धोका आलेला असेल किंवा तुम्हाला जर दिशेचं ज्ञान नसेल, ओरिएंटेशन नसेल, तर 100% चुकण्याच्या घटना तिथे घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळं सांगायचं कारण असं त्याकडे उत्तम ग्रिपचे शूज नव्हते कदाचित. सो त्याच्यामुळे त्याचा तो अंदाज चुकला आणि तिथं तो पडला. आणि अनेकदा आम्ही असे चॅलेंजेस बघितलेले आहेत की लोक कुठे गेलेत हेच माहिती नाहीये. तर पॉवर बँक हे तुमच्याकडचं 100% महत्वाचं साधन आहे. आणि त्या पायऱ्यांचं एका प्रकारे थोडंसं विचित्र वैशिष्ट्य असं आहे की वरचा माणूस जर गडगडला तर तो खालच्या सगळ्या माणसांना एक जात खाली घेऊन जाईल. त्यामुळे कलावंतीण दुर्ग हा पावसाळ्यात अजिबात करण्यासारखा नाही. त्या पायऱ्यांवरनं ती जी सटकली, तिची पूर्ण पाठ सोलवटली आणि ती खाली येऊन आपटली. सरकार अजिबातच गंभीर नाहीये. पुण्याजवळच्या कुंडमळ्यामध्ये एक दुर्घटना घडली. पूल कोसळला आणि 4 लोकांना जीवाला गमवावं लागलं. काही जण जखमी आहेत. मृत्यूचा आकडा वाढूही शकतो. वाईट घटना आहे, पण दरवर्षी पावसाळी पर्यटनामध्ये असं का होतं? कधी कधी एखाद्या गड्याच्या सुळक्यावरती अगदी मुंगीही मावू शकणार नाही इतकी गर्दी होते. कधी कधी एखादा तरुण तरुणी उत्साहाच्या भरात सेल्फीच्या हौसेमध्ये आपला जीव गमावून बसतात. या सगळ्या मागे नेमकं काय कारण आहे? म्हणजे फक्त मानसिकता हे कारण आहे की आपल्या खरंच काही कृती चुकतायत? या सगळ्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत ट्रेकर आणि रेस्क्यू कोऑर्डिनेटर ओंकार ओक आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. आणि आभार तुमचे खरं तर या विषयावर बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिलात. अगदी पहिला प्रश्न म्हणजे कुंडमळ्यासारखी घटना घडलेली आहे, अगदी काही तास उलटल्यानंतर आपण बोलतोय. अशी अजून कुठली धोकादायक ठिकाणं आहेत की जी लोकांनी टाळायला हवीत? खरं सांगायचं झालं तर पावसाळा हा आपण जसं म्हणतो तसं आता वर्षा विहारापेक्षा गर्दीचा सीझन म्हणून जास्त दुर्दैवाने प्रचलित झालेला आहे. पुण्याजवळ अनेक अशी ठिकाणं आहेत की ज्याच्यामध्ये अपघात घडण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही एक्झाम्पल जर म्हणला तर अनेक जण आपल्या केळद नावाचं जे किंवा मोहोरी नावाचं जे गाव आहे वेल्ह्याजवळ, तर तिथे लिंगाणा नावाचा किल्ला आहे. अनेक जण पावसाळ्यामध्ये लिंगाणा किल्ला चढायचा अटेम्प्ट करतात. का तर त्यांना कुठेतरी आपण साहसी आहोत हे कुठेतरी त्यांना दाखवायचं असतं. तुम्ही थोडंसं पुण्याच्या बाहेर जर गेलात तर मोरोशीचा भैरवगड असेल किंवा प्लस व्हॅलीतले आता जे वॉटरफॉल आहेत किंवा काही पर्सेंट देवकुंड वॉटरफॉल आहे, तर ही सुद्धा थोडीशी रिस्की ठिकाणं आहेत. म्हणजे प्लस व्हॅलीमध्ये तर मागच्याच वर्षी एक अपघात झालेला आहे. किंवा एकोले व्हॅली नावाचा एक आत्ता रिसेंटली वॉटरफॉल थोडासा लोकांच्या समोर आलेला आहे. यासारखी जी ठिकाणं आहेत तर या ठिकाणांवर आता गर्दी वाढायला लागल्यामुळे आणि टाईप ऑफ पर्यटक ते मी सांगेन पुढे काय, तर हे संपूर्णपणे चेंज झाल्यामुळे ही ठिकाणं आता धोकादायक बनत चाललेली आहेत. त्याच्यामुळे पुण्याच्या आजूबाजूच्या अनेक ठिकाणांची आपल्याला अशी यादी देता येईल. पण मग ही पावसाळी पर्यटनाची जी हौस आहे ही कुठून सुरुवात झाली? ट्रेंड कधी सुरू झाला आणि काय यामागचं कारण आहे? तुम्ही खूप छान शब्द वापरला, ते म्हणजे ट्रेंड. काय झालं, बेसिकली पावसाळी पर्यटन पूर्वी होत नव्हतं का? तर तसं नव्हतं. पावसाळी पर्यटन हे गेले कित्येक पिढ्या, कित्येक वर्ष आपल्याकडे चालत आलेले. पण ह्या प्रकारचं पावसाळी पर्यटन ज्याच्यामध्ये अपघात होत आहेत त्याची सुरुवात थोडीशी आता कोविडच्या नंतर झालेली आहे. त्याचं कारण असं झालं की तुम्ही थोडासा जर आढावा घेतलात किंवा मागोवा घेतलात आपण असं म्हणू, तर कोविडच्या आधी रील्स किंवा सोशल मीडिया हा आत्ता जितका आहे त्याच्यापेक्षा अगदी थोडासा कमी ऍक्टिव्ह होता. म्हणजे नव्हता अशातला भाग नाहीये. पण जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा रील्सद्वारे ठिकाणांचं प्रमोशन किंवा लोकांचा अचानक गर्दीच्या स्वरूपामध्ये आउटब्रेक होणं, हे सगळं साधारणपणे 2020च्या नंतरचा हा पॅटर्न आपल्याकडे चालू झाला. आणि हा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड ह्याच्यासाठी आहे की लोकांना फेमस ठिकाणी जाऊनच रील काढायचे आहेत, कारण त्याच्यावरच आपल्याला लाईक्स आणि व्ह्यूज, आणि एस्पेशली ज्या लोकांचा हा फुल टाइम व्यवसाय आहे त्यांना याच्यातनं पैसेही त्यातनंच मिळतात. आता गंमत अशी असते की ह्या ठिकाणी जाताना इन्फ्लुएन्सरचा प्रॉब्लेम असा असतो की ते जातात पण तिथे प्रिकॉशन काय घ्यायची हे मात्र सांगत नाही. त्याच्यामुळे जो सामान्य फॉलोअर आहे तो त्या ठिकाणाच्या सौंदर्याला, म्हणजे आपण ज्याला ते लुभावणारं सौंदर्य आहे त्याच्याकडे बघून तो तिथे जाईल. पण त्याला हेच माहिती नाही की इथून आपल्याला खाली वाकून बघायचं नाहीये, इथे कड्याच्या टोकाला उभारून सेल्फी घ्यायचा नाहीये, किंवा इथे निसर्डीचा जागा आहे तर तिथे आपल्याला व्यवस्थित ग्रीप असलेले शूज घालून जायचे. हे कुठेही ह्याचा आपण अवेअरनेस किंवा ह्याचं कुठेही काय प्रसार न झाल्यामुळे अपघातांची संख्या वाढली. आणि हा जो ट्रेंड आहे ना, हा ट्रेंड साधारणपणे कोविडच्या नंतर चालू झालाय. पण मग असे कुठले नियम आहेत किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या पाळायला हव्यात तुम्ही विशेषतः पावसाळी पर्यटन करताना? सगळ्यात गंमत अशी की पावसाळी पर्यटन जर तुम्हाला करायचंच असेल ना, तर मेन म्हणजे अगदी अननोन ठिकाणी स्वतःहून एकट्याने जाऊ नये. ते पहिल्यांदा टाळावं, कारण तुम्हाला ती जागा माहिती नसते, त्यातले धोके माहिती नसतात, तिथली लोकल लोक माहिती नसतात, तिथली तुम्हाला आपत्कालीन यंत्रणा काहीही माहिती नसते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला तुम्ही ही खुणगाट पर्यटकांनी बांधली पाहिजे की एकदम तुम्हाला जे अननोन ठिकाण आहे तिथे एकट्याने जाणं टाळावं.
तुम्हाला ट्रेकिंगला जायचं असेल समजा तर एकट्याने म्हणजे जोडीने सुद्धा, म्हणजे दोघांनी जाऊ नका, नाही तर एकट्याने नाही म्हणजे दोघा तिघांनी धाडस करत असं करूच नका करेक्ट, मुळात. म्हणजे स्वतःच्या स्वतः जे आपण विदाऊट एनी ऑर्गनायझर जे आपण म्हणतो तसं स्वतःच्या स्वतः जाऊ नये, जे पूर्ण तुमच्यासाठी अननोन टेरेन आहे तो. तुम्हाला समजा ट्रेकिंगला जायचं असेल, आता पुण्या मुंबईच्या जवळपास किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांची प्रचंड संख्या आहे किंवा ट्रेकिंग स्पॉट्सची प्रचंड संख्या आहे, जे वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये भरच पडत चाललेली आहे. आणि महाराष्ट्रातले अनेक ट्रेकिंग क्लब अत्यंत सुंदर पद्धतीने या सगळ्या ठिकाणांवर ट्रेकचे इव्हेंट ऑर्गनाईज करत असतात. तर त्यातले तुम्ही जे तुम्हाला चांगले वाटतील, जे एथिकली ऑर्गनाईज करतात, जे सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देतात, अशा ट्रेकिंग क्लबची माहिती आजूबाजूच्या लोकांकडनं गोळा करून त्यांचे रिव्ह्यूज घेऊन मगच तुम्ही त्यांच्यावर जावं. कारण गंमत अशी आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा ट्रेकिंग क्लबचं आत्ताचं जे बदललेलं स्वरूप आहे ते फार जास्त विदारक आहे. अनट्रेंड ऑर्गनायझर आपल्याकडे तयार होत आहेत. कुठलाही आगाप इच्छा नसताना कुठल्या तरी ट्रेकिंग क्लब बरोबर आधी पार्टिसिपंट म्हणून जायचं आणि इझी मनीच्या हव्यासापायी दुसऱ्या दिवशी ट्रेकिंग क्लब चालू करायचा आणि 300 400च्या संख्येने लोकांना घेऊन जायचं. हे प्रकार चालू झाल्यामुळे अनेक ट्रेकिंग क्लबमध्ये सुद्धा अपघातांची संख्या थोडीफार वाढलेली आहे किंवा पुढे जाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जो चांगला ग्रुप आहे त्यांच्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा जावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितता ही सगळ्यात टॉपमोस्ट पाहिजे. कारण मी मागच्या वेळेला एका ठिकाणी असं सांगितलं होतं की तुम्ही स्वतः जर जिवंत असाल तर तुमचं रील लोकांपर्यंत पोहोचेल, ज्याला आपण म्हणतो की सर सलामत तो पगडी पचास. तर हे सेम या आपल्या क्षेत्राला लागू आहे. धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणं किंवा कड्याच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं, कुठलं तरी काहीतरी थ्रिल लोकांना दाखवायचे किंवा व्ह्यूज हवेत म्हणून असं कुठलं तरी धाडस करणं जे कदाचित आधी तुमच्या जीवावर बेतू शकतं, किंवा वाहत्या पाण्यामध्ये उडी मारणं, पोहायला जाणं विदाऊट एनी लाईफ जॅकेट किंवा जिथे ती उडी मारणंच एक्सपेक्टेड नाहीये, किंवा उंच कड्यावरनं पाण्यात उडी मारणं, हे प्रकार 100% तुम्ही टाळलेच पाहिजेत. नाहीतर अपघाताचं निमंत्रण तुम्ही स्वतःच देताय. आणि निसर्गाला सर्वोच्च स्थान देऊन आणि तुम्ही निसर्गापुढे कोणीच नाहीये ही ज्यावेळेला भावना तुमच्या समोर येईल त्यावेळेला आपण अपघातांपासून जरा लांब जाऊ आणि आपण सेफ राहू. हे आपण बोललो, पण काही गोष्टी की ज्या तुमच्याकडे जर तुम्ही पावसाळी पर्यटन करत आहात तर असायलाच हव्यात, कुठल्या? पावसाळी पर्यटन करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे बेसिक आपण जे म्हणतो की रेनीवेअर्स तुमच्याकडे पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी उत्तम ग्रीप असलेले शूज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. कारण अनेकदा असं आलंय पाय घसरल्यामुळे मृत्यू झालाय. म्हणजे आता आपण बोलतोय 2 दिवसांपूर्वी सिद्धगड नावाचा किल्ला आहे, त्या सिद्धगड किल्ल्यावर अर्थात तो पावसाळ्यात जाण्यासारखा ट्रेक नाही, किंवा तुम्ही फारच एक्सपिरियन्स असाल तर थोडंसं तुम्ही प्रिकॉशन घेऊन तिथे तुमच्या अनुभवाच्या जोरावर जाऊ शकता, पण तरी अवघडच आहे. कारण बालेकिल्ल्याचा जो पॅच आहे सिद्धगडच्या, म्हणजे तुम्ही बेस पासून सिद्धगडाच्या आधी माचीवर येता, त्या माचीवर पूर्वी एक सिद्धगड माची नावाचं गाव होतं आणि तिथून जो सर्वोच्च माथ्यापर्यंतचा प्रवास आहे तो निसरड आहे किंवा ज्याला एक्सपोजर खूप आहे. तर अशा ठिकाणी नवीन लोकांनी तेही पावसाळ्यात जाणं एक्सपेक्टेड नाहीये, पण नवी मुंबईतली काही मुलं तिथे गेली आणि त्यातला एकाचा वरनं पाय घसरला आणि जवळपास 800 ते 1000 फूट खोल दरीमध्ये तो कोसळला आणि लिटरली त्याच्या म्हणजे काय बॉडीची अवस्था झाली असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. त्याच्यामुळे ह्या सगळं सांगायचं कारण असं त्याकडे उत्तम ग्रिपचे शूज नव्हते कदाचित. सो त्याच्यामुळे त्याचा तो अंदाज चुकला आणि तिथं तो पडला. दुसरी गोष्ट म्हणजे चांगली आपल्याकडे सॅक हवी ज्याच्यामध्ये तुमचं सगळं सामान व्यवस्थित बसू शकेल. तुमचे एक्स्ट्रा कपडे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट एड किट हे तुमच्याकडे असलं पाहिजे. थोडंसं तरी प्रथमोपचाराचं ज्ञान, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आपण युट्यूबवरनं शिकतो, तर थोडंसं फर्स्ट एडचं ज्ञान म्हणजे किमान खर्चटल्यानंतर किंवा ज्याला आपण म्हणतो जखम झाल्यानंतर काय करावं हे जरी तुम्हाला माहिती असेल तरी ते पुरेसं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरी सांगून जाणं गरजेचं आहे की तुम्ही नक्की कुठे चाललायत. एका मी फनी नोटवर असं म्हणतो, घरी नसेल सांगायचं तर किमान जवळच्या मित्रांना तरी सांगून जा की आम्ही कुठे चाललोय. तर त्याचं कारण असं आहे की मी रेस्क्यू कोऑर्डिनेटर आहे आणि अनेकदा आम्ही असे चॅलेंजेस बघितलेले आहेत की लोक कुठे गेलेत हेच माहिती नाहीये. म्हणजे रेस्क्यू कॉल येतो की आमचा मुलगा, आमचा मित्र, आमच्या शेजार राहणारा कुठेतरी ट्रेकला गेलाय आणि तो परत आलेला नाहीये. तर कुठेतरीचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? त्याच्यामुळे किमान जवळच्या लोकांना अशा वेळेला पोलीस कंप्लेंट करून त्याचं जे मोबाईलचं लास्ट लोकेशन आहे ते शोधायचं आणि तिथून ती सगळी प्रोसिजर चालू होते. पण त्याच्यात वेळ वाढणार ना, 100%. म्हणजे तुमच्याकडनं मला असा जर इनपुट मिळाला की राजगडावरनं, म्हणजे राजगडला आमच्या शेजारचा एक मुलगा गेला होता आणि तो 2 दिवसापासून मिसिंग आहे, तर मला तो एक धागा पकडून राजगडला रेस्क्यू किंवा सर्च ऑपरेशन राबवता येतं. पण मला ब्लँकेट कॉल जर आला की कुठेतरी गेलेला आहे तर नक्की शोधायचं कुठे?
आणि मग त्याच्या घरच्यांची अवस्था तोपर्यंत काय होईल तुम्ही अरे इमॅजिन करू बापरे. शकता. सो ती इन्फॉर्मेशन घरी असणं गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या ट्रेकिंग क्लब बरोबर जात असाल हम्म. तर ते सांगणं, आता तुम्ही लिस्ट ऑफ थिंग्स टू कॅरीची आपण त्याबद्दल बोलतोय, पण ह्या गोष्टी जनरली बोलल्या जात नाहीत. तर तुम्ही ट्रेकिंग क्लब बरोबर जात असाल तर ट्रेकिंग क्लबचं नाव किंवा त्याच्या लिडरचा नंबर तुम्ही घरी देणं महत्वाचं आहे. मी जाता एक किस्सा सांगतो तुम्हाला, की बऱ्याच वेळेला तुम्ही पुण्या मुंबईकडे जे ट्रेकिंग ला सकाळी सुरुवात करतानाचे जे मीटिंग पॉईंट असतात, त्या मीटिंग पॉईंटला समजा तुम्ही जर गंमत म्हणून जर चक्कर मारली, उदाहरणार्थ काय असतात ते? आपल्या इथे फर्ग्युसन कॉलेज रोड आहे, बरं. ठीक आहे, किंवा गुडलकचा चौक आहे, किंवा गरवारे कॉलेजचा जो सावरकरांचा पुतळा आहे तो तिथला चौक आहे, वगैरे वगैरे. ओके. अशा ठिकाणी तुम्ही गंमत म्हणून जर सकाळी गेलात तर तुम्हाला पुण्यातल्या अनेक म्हणण्यापेक्षा काही मोजक्या ट्रेकिंग संस्थांचे तिथे ट्रेक बघायला मिळतील की जे आता निघण्याच्या तयारीत आहेत. तुम्ही रॅन्डम त्या संस्थेच्या तो जो सगळा जथ्था असतो त्या लोकांचा, त्यांना जाऊन विचारा या संस्थेचं नाव काय, त्यांना माहिती नसतं. 150-200चा जमाव जर तुम्ही घेऊन जात असाल तर तुमच्यातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या संस्थेचं नाव माहिती असेल याची गॅरंटी नसते, कारण माझ्या मित्राने माझं बुकिंग केलंय. सो मी त्याच्याबरोबर जातोय, जे काय तर तो बघून घे. सो ज्याला आपण केवायसी म्हणतो तेही लोक करत नाहीत आणि मग हे सगळे प्रकार चालू होतात. सो तुम्ही कुठल्या ग्रुप बरोबर जातायत, मी मगाशी म्हटलं असं त्याची बॅकग्राऊंड काढणं, त्याचं थोडंसं केवायसी करणं, किंवा त्याचे डिटेल्स तुमच्या घरी माहिती असणं, कुठे जातोय हे ठिकाण तुम्हाला स्वतःला माहिती असणं, हे खूप गरजेचं आहे. आणि बाकी तुमच्याकडे सर्व्हायवलचं काहीतरी आपल्याकडे मटेरियल पाहिजे. म्हणजे पाण्याच्या बाटल्या कंपल्सरी आहेत, 3 ते 4 लिटर पाणी हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा इमर्जन्सीसाठी काही कोरडा खाऊ जो आहे, की जो समजा इन केस तुम्हाला त्या ठिकाणी रात्र काढायला लागली तर त्या हिशोबाने आपल्याकडे काहीतरी कोरडा खाऊ असावा, हे असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची मी तुम्हाला गंमत सांगतो, हल्लीच्या काळामध्ये पॉवर बँक हे मी आवर्जून सांगतो, कारण अनेकदा असं झालेलं बाकी सगळ्या गोष्टी आहेत, रील काढण्याच्या नादात मोबाईलची बॅटरी वाचली नाही म्हणून कॉन्टॅक्ट करता आला नाही. तर पॉवर बँक हे तुमच्याकडचं 100% महत्वाचं साधन आहे. तर आपण बोलत होतो की अशी काही ठिकाणं की पुण्याजवळची तिथे तुम्ही शक्यतो कोणीतरी सोबत असल्याशिवाय ज्याला ती माहिती येते, तरीही आपण धोकेदायक ठिकाणं सगळी नाही सांगू शकलो. अशी काही अजून काही यादी आहे? खूप आहे. मी तुम्हाला मुळात फारशी धोकादायक नसलेली पण लोकांनी धोकादायक बनवलेली अशी ठिकाणं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मुळात धोकादायक आहेतच, पण अशी काही ठिकाणं आहेत की जी लोकांनी जाऊन जाऊन ती जास्त धोकादायक झाली. सगळ्यात क्लासिक उदाहरण असं आहे हरिहर किल्ला. नाशिकच्या जवळ किंवा त्र्यंबकेश्वरच्या जवळ हरिहर नावाचा किल्ला आहे, जो त्याच्या अद्वितीय पायऱ्यांच्या एका स्ट्रक्चरसाठी ओळखला जातो. आता त्या पायऱ्या अशा आहेत की ज्या अतिशय थ्रिलिंग आहेत. त्या पायऱ्यांना पकडायला तिथे त्यांनी कोनाडे केलेले आहेत, म्हणजे खाचा केलेले आहेत, आणि त्या पकडून तुम्ही जाऊ शकता. पण गंमत अशी आहे, हरिहरचा कोविडच्या नंतरचा जो काउंट आहे किंवा त्या पायऱ्यांची जी कपॅसिटी आहे लोकांना सामावून घेण्याची, ज्याला आपण कॅरिंग कपॅसिटी म्हणतो, त्या कॅरिंग कपॅसिटीला ओव्हरलोड करून लोक तिथे जातात. त्या पायऱ्या पावसाळ्यामध्ये संपूर्णपणे शेवाळलेल्या असतात आणि त्या पायऱ्यांचं एका प्रकारे थोडंसं विचित्र वैशिष्ट्य असं आहे की वरचा माणूस जर गडगडला तर तो खालच्या सगळ्या माणसांना एक जात खाली घेऊन जाईल, इतकं ते डेंजर आहे. त्याच्यामुळे तो हरिहर किल्ला पावसाळ्यात जाण्यासारखा आहे का, तर याचं काय म्हणतात आपण जरा संदिग्ध उत्तर आहे, किंवा ज्याला आपण म्हणून मिश्र पद्धतीचं उत्तर आहे. तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल, तुम्हाला जर आधी अशा मोहिमांचा अनुभव आहे तर तुम्ही पावसाळ्यात जाऊ शकता, कारण तुम्ही तयार असता. तुम्ही कदाचित रोप लावू शकता, तुमच्याकडे चांगल्या ग्रिपचे शूज आहेत, किंवा तुम्हाला माहिती आहे की कुठला होल्ड तुम्ही कुठं हात ठेवून तुम्ही जाऊ शकता. पण ज्या वेळेला तुम्ही टोटली नवीन आहात, ज्यावेळेला तुम्ही फ्लोटर घालून त्या प्रचंड शेवाळलेल्या दगडावरनं जाता, ज्यावेळेला तुमच्या मागे लोकांची लाईनच्या लाईन लागलेली आहे, त्यावेळेला काय कराल तिथे जाऊन तुम्ही? गंमत म्हणजे मागच्या वर्षीचा काउंट असा, इव्हन आता ह्या वर्षीचा पण एक आठवडाभरापूर्वीचा काउंट असा आहे, त्या हरिहर किल्ल्याला जायला तेवढाच एक रस्ता आहे आणि एकदम चिंचोळी वाट आहे. म्हणजे त्या पायऱ्या सुरू होण्याच्या आधी सुद्धा कडाच म्हणू शकता तुम्ही, उभारायला फारशी जागा नाहीये. 200 ते 300 लोकांना आणि मागच्या वर्षी 500 लोकांना त्या पायऱ्यांपासूनच माघारी यावं लागलं होतं. इतकी गर्दी तिथे होती. म्हणजे हा किल्ला लोकांनीच स्वतःहून धोकादायक बनवलेला आहे. त्या किल्ल्याचा दरवाजा क्रॉस केल्यानंतर किल्ल्याच्या टॉपला जाण्याचा जो मार्ग आहे तो एका दरीला चिकटून जातो, तिथे कुठलंही रेलिंग नाही. आता मला एक गोष्ट सांगा, अत्यंत चिंचोळी वाट, तुमच्या डावीकडे दरी आहे, उजवीकडे कडा आहे किल्ल्याचा, आणि लिटरली एका बोगद्यातनं तुम्ही जाता, की जो बोगदा बाकी तिन्ही बाजूनी बंद आहे, एका बाजूने तो ओपन केलेला आहे. तर 2 लोक अशी क्रॉस होताना जर चुकून एखाद्याचा धक्का दुसऱ्याला लागला की जो दरीच्या बाजूला आहे, तो पडेल का नाही?
मग ह्या ठिकाणी गर्दी करून आपण साध्य काय करतोय? मोरोशीचा भैरवगड जो ठाणे जिल्ह्यामध्ये माळशेज घाटामध्ये आहे, तो मोरोशीचा भैरवगड हा संपूर्णपणे टेक्निकल आहे. म्हणजे त्याला प्रस्तरारोहण किंवा रॉक क्लाइम्बिंगचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. असेही काही लोक आहेत की जे अत्यंत अनुभवी आहेत आणि विदाऊट इक्विपमेंट सुद्धा तो किल्ला सर करतात, कारण त्याला पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या काही प्रमाणात तुटलेल्या आहेत. पण तुम्हाला अनुभव चांगला असेल आणि तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स असेल तर आणि तरच तुम्ही त्या फक्त अनुभवाच्या आणि तुमच्याकडे असलेल्या टेक्निकल स्किलच्या जीवावर तो विदाऊट रोप करू शकता. पण तो रेकमेंडेड नाही सगळ्यांसाठी तसं करणं. तर त्याला तुम्हाला इक्विपमेंटच लागतात. लोक पावसाळ्यात तो अरेंज करतात. म्हणजे आपण बनवलाय ना धोकादायक तो, सिरियसली. ठीक आहे. किंवा प्लस व्हॅलीचा वॉटरफॉल आहे. प्लस व्हॅलीचा वॉटरफॉल ज्यावेळेला तुम्ही त्याच्याकडे उतरता किंवा प्लस व्हॅलीचं जे कुंड आहे तामिणी घाटातलं, त्या कुंडाकडे जायचा मार्ग एका नाळेत नाही. त्या नाळेतले दगड जे आहेत ते नाळेतले दगड पावसाळ्यामध्ये शेवाळतात. एक दगड जर वरनं सुटला तर तो गडगडत जाऊन खालच्या माणसाला लागू शकतो. अशी अनेक ठिकाणं मला तुम्हाला सह्याद्रीमध्ये सांगता येतील की जी लोकांनी फेमस केलेली आहेत आणि त्याच्यामुळे अनट्रेंड लोक तिथे गेल्यामुळे तो धोका निर्माण झालाय. त्या ठिकाणी एखाद्या कसलेल्या ट्रेकरनी जावं का? 100% जावं, कारण ते त्याच्या कपॅसिटीला आणि अनुभवाला सुटेबल आहे. किंवा आता रिसेंट एक एक्झाम्पल लिंग्या घाट, जो आपल्या लवासाच्या थोडंसं पुढे धामणहोळ नावाचं गाव आहे, तिथनं एक वाट खाली कोकणामध्ये उतरते. त्या लिंग्या घाटामध्ये एक सुळका आहे नॅचरल तयार झाला, त्याला लिंगदेवाचा सुळका म्हणून गावातल्या लोकांची श्रद्धा आहे. त्या सुळक्यावर चढण्यासाठी अत्यंत चिंचोळी वाट आहे. लोक त्याच्यावरती चढतात आणि रील काढतात. आता तुमचं रील बघून समजा दुसरा एखादा माणूस चढायला लागला आणि तो पडला, त्याच्या जीवाची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेणार आहात का? सो ही लोकांनी धोकादायक स्वतःहून बनवलेलीच ठिकाण आहेत. मुळात आहेतच काही, पण जी मुळात आहेत त्याच्याबद्दल आपण काय बोलणार, कारण ते धोकादायक आहेतच, ठीक आहे. किंवा ज्याच्यामध्ये थरार खूप आहे, अलंग मदन कुलंग सारखे किल्ले, की साहस आहे त्याच्यामध्ये, ऍडव्हेंचर आहे. पण लिंग्या घाट हा तुम्ही तसं बघायला गेलात तर असा काही ऍडव्हेंचरच नाहीये. तुम्ही तिथे जाऊन बनवलाय त्याला आणि म्हणून अपघात वाढण्याची शक्यता आहे. असे काही किल्ले किंवा आता तुम्ही दुसऱ्या किल्ल्याचं नाव घेतलं, तर असे काही आहेत का की जे प्रशिक्षण असल्याशिवाय किंवा तुम्ही तरबेज असल्याशिवाय नाही चढले पाहिजे? भरपूर आहेत. त्याच्यामध्ये आपल्या पुण्याच्या जवळचं मी लिंगाणा किल्ल्याचं उदाहरण घेतलं की जो सुळकाच आहे एक प्रकारचा. तिथे तुम्हाला म्हणजे 100% त्याला रॉक क्लाइम्बिंगच आहे. जर कोणाला समजा तो सुळका जर चढायचा असेल तर चांगला प्रशिक्षक तुमच्यावर असणं, चांगला ट्रेकिंग क्लब तुमच्यावर असणं आणि त्या ट्रेकिंग क्लबनी सुद्धा व्यवस्थित ट्रेंड लोक स्वतःबरोबर घेऊन आणि पुरेशी साधनं बरोबर घेऊनच तो सुळका चढणं अपेक्षित आहे. हा दुसरा मी मोरोशीचा भैरवगड जो माळशेज घाटातला सांगितला, तो एक कठीण ह्याच्यातला आहे. मलंगगड किंवा ज्याला आपण हाजी मलंग म्हणतो, त्या हाजी मलंगचा जो शेवटचा पॅच आहे, म्हणजे दर्ग्याच्या वरचा जो पॅच आहे, त्या पॅचला एक असा त्यांनी पाईप लावलेला आहे. म्हणजे एक इकडचा एक कडा आहे आणि इकडचा एक कडा आहे, मध्ये पूर्ण दरी होती पूर्वी, तर तो त्यांनी पाईपनी जोडलेला आहे ब्रिज करून, ठीक आहे. तर सो लोक अनेकदा फ्री क्लाइम्ब म्हणजे तो फ्री सुद्धा पार करायचा प्रयत्न करतात. हल्ली तिथे एक व्यक्ती बसलेली असते जे ते तुम्हाला रोप वगैरे लावून पार करून देते. पण कठीण श्रेणीतला तो तेवढा एक टप्पा आहे. कलावंतीण दुर्ग जो पनवेलच्या जवळ आहे, म्हणजे तुम्हाला मॅडम मी गंमत सांगतो की कलावंतीण दुर्गला ज्या पायऱ्या आहेत त्या संपूर्ण बाहेरच्या बाजूने त्यांनी अशा सर्क्युलर शेपमध्ये करून काढलेल्या आहेत. कलावंतीण दुर्ग हा पावसाळी ट्रेक आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. त्याचं कारण असं आहे की त्या पायऱ्या इतक्या शेवाळलेल्या असतात की जर चुकून पाय सटकला तर तुम्हाला आधाराला काहीच नाहीये. आणि मला एक गोष्ट सांगा, आत्ताची गर्दी आपण वाढती बघतोय, तर कड्याला चिकटून त्या सुळक्याला वर जाणारे लोक आणि खाली उतरणारे लोक, हा जो खाली उतरणारा माणूस आहे हा दरीच्या साईडने उतरत असतो. बॅगचा जरी धक्का लागला चढणाऱ्याचा तरी जीव जाणारच आहे ना. त्यामुळे कलावंतीण दुर्ग हा पावसाळ्यात अजिबात करण्यासारखा नाही. किंवा दुसरं तुम्हाला उदाहरण देता येईल ते म्हणजे नळीची वाट, हरिश्चंद्रगड, प्रचंड अवघड आहे चढायला. पावसाळ्यात ती अजिबात करू नये, पण लोक करतात. सो ह्या स्पॉटना थोडंसं लोकांकडनं मार्गदर्शन घेऊन की सीझन आहे का, आपण केपेबल आहोत का, आणि जर आपण केपेबल नाही आहोत तर जाणं टाळणं आणि पावसाळ्यात तर एनिवेज टाळणं हेच श्रेयस्कर आहे. आता ओंकार, यालाच मी थोडासा उलटा प्रश्न विचारते की मग सेफ ठिकाणं कुठली की जिथे मी जाऊ शकते?
सेफ ठिकाणं तुम्हाला लिटरली 200 ठिकाणांची यादी देता येईल. इतकी कमीत कमी सांगतोय मी, इतकी आपल्याकडे थोडीशी सेफ सांग ठिकाणं आम्हाला. आहेत. सेफ ठिकाणं तुम्ही पुण्याच्या जवळ जर म्हणालात तर सिंहगड आहे, पण तो सिंहगड म्हणजे चढण्याच्या दृष्टीने सेफ आहे. गर्दी बघता तुम्हाला माहितीये काय आहे हो ते. हो म्हणजे शनिवार रविवार सिंहगड नाही. हा, शनिवार रविवार सिंहगड सेफ तर अजिबातच नाहीये, पण जोक्सचा भाग जरा आपण वेगळा ठेवला तर सिंहगड इज छान ते ठिकाण आहे. राजगड तोरणा आहे, पुरंदर किल्ला आहे, कोरीगड आहे, तुंग तिकोना हे किल्ले आहेत पुण्याच्या जवळचे, किंवा भोरगिरी ते भीमाशंकर हा एक ट्रेक आहे, अत्यंत सुंदर आहे. ओके. किंवा आहुपे घाट आहे, म्हणजे आहुपे घाटाचा ट्रेक मी म्हणत नाहीये, त्या घाटापर्यंत गाडी जाते, तो ओके. आहे. किंवा मढेघाट आहे. मढेघाटामध्ये म्हणजे ही सगळी ठिकाणं अशी आहेत की जिथे आता दुर्दैवाने गर्दी व्हायला लागली, हो. पण तुम्ही जर त्याला स्टँड अलोन ठिकाण म्हणून जर बघितलं तर ते अगदी तुम्हाला सहकुटुंब सुद्धा जाता येईल असं आहे मढेघाट. किंवा म्हणजे मी आता ह्याला जोडून पुढचा प्रश्न मला हाच विचारायचा होता की आता लहान मुलं आहेत हो, 3-4 हो. वर्षाची आणि मला वन डे जायचं आहे, पुण्याच्या जवळ जायचं आहे, तर काय तू रेकमेंड करशील? पुण्याजवळ तुम्हाला भरपूर ठिकाणं मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो. सगळ्यात तुमच्यावर जर अगदी लहान मुलं, जसं तुम्ही एज ग्रुप सांगितला 3 किंवा 4 वर्षाचे, तर दिवे घाटामध्ये मल्हारगड नावाचा किल्ला आहे, अच्छा. जिचा ऑलमोस्ट आता वरपर्यंत गाडी जाते. आणि ट्रेक जरी करायचा असेल तरी हार्डली अर्ध्या तासाचा अत्यंत सोपा तो ट्रेक आहे. लोहगड किल्ला आहे की ज्याला शेवटपर्यंत पायऱ्या आहेत आणि तो अगदी आपण आरामात जाऊ शकतो. कोरीगड किल्ला आहे, नितांत सुंदर किल्ला, शेवटपर्यंत पायऱ्या आहेत, वरती पाणी आहे, किंवा बघायला ज्याला आपण अँबियन्स म्हणतो ना किल्ल्याचा, तो फार सुंदर असलेला किल्ला आहे. किंवा लोणावळ्याच्या जवळ राजमाची किल्ला आहे, जिथे ऍक्च्युली त्या पावसाळ्यामध्ये गाड्या जात नाहीत, कारण लोणावळा ते राजमाची हा जो कच्चा रस्ता आहे 16-17 किलोमीटरचा, तो संपूर्ण चिखलानी भरलेला असतो. बरं. पण तेवढा पार्ट जर तुम्ही सोडलात आणि जर तुम्ही थोडंसं पोस्ट मॉन्सून गेलात तर राजमाची अतिशय सुंदर, राजमाचीला 2 बाले किल्ले आहेत, श्रीवर्धन आणि मनोरंजन नावाचे. कन्सिडरिंग दॅट राजमाची हा खूपच छान किल्ला आहे. पुण्याच्या बाहेर जर तुम्ही अजून थोडंसं बघायचं जर म्हणाला, विचारणारच होते की म्हणजे आता आपण फक्त पुण्याच्या बाजूने Right, फिरतोय, right. पण उर्वरित महाराष्ट्र पण तितकाच छान आहे. Correct. सो असे काही परत स्पॉट काही खूप सांगशील? खूप छान तुम्हाला स्पॉट सांगता येतील. म्हणजे जसं मी म्हटलं तसं माळशेज घाट हा जो स्पॉट आहे, आता माळशेज घाटाचा प्रॉब्लेम असा आहे की तो तसं म्हटलं तर वाहतुकीचा रस्ता आहे, किंवा होय. पावसाळ्यामध्ये त्याचं स्वरूप फारच म्हणजे भीषण असतं असं आपण म्हणूया. पण थोडंसं तुम्ही पोस्ट मॉन्सून जर तिथे गेलात तर तो एक छान ऑप्शन होऊ शकतं. अहुप्याचा मी आता तुम्हाला म्हटलं असं, ती वर्षा सहलीसाठी अहुपे हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. बरं. किंवा बोरगिरी किल्ल्याच्या आजूबाजूला जी ठिकाणं आहेत ती तुम्हाला छान एक्सप्लोर करता येऊ शकतात. तुम्ही थोडंसं अजून जर किल्ल्यांबद्दल जर म्हणालात तर सातारा जिल्ह्यातले किल्ले आहेत, म्हणजे वर्धनगड आहे किंवा संतोषगड, औरुगड आहेत, की जे लहान मुलांनाही घेऊन जाण्यासारखे आहेत, एखाद्या बिगिनरलाही नेण्यासारखे आहेत, आणि Okay. चढायला अत्यंत सोपे पण बघायला तितकेच जास्त संपन्न ओके. असे किल्ले आहेत. किंवा मग प्रतापगड आहे, पन्हाळा आहे की ज्याच्यावरतीच गाड्या जातात. प्रतापगडला थोडंसं चढायला लागतं, पण पन्हाळ्यासारखा किल्ला आहे की जो तुम्हाला सहज बघता येऊ शकतो. सो अशी काही छान ठिकाणं जी तुम्हाला थोडीशी पावसाळ्यामध्येही करता येतील, सरत्या पावसाळ्यानंतरही करता येतील, आणि सहकुटुंब जाता येईल. सो एक मुद्दा जो आपण मगाशी पण बोललो होतो की रील्स बघून किंवा काही कारणाने नको ती धाडसं केली जातात आणि मग ते शेवटी जीवावर बेततं. मला असं वाटतं की यावरती चर्चा व्हायला पाहिजे, Correct. आणि आपण यावरती काय करू नका यापेक्षा मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे काही उदाहरणं की जिथे दुर्दैवाने त्या व्यक्तीने जीव गमावलाय. तुम्हाला जसं म्हटलं असं भोरगिरी किल्ला आहे, तुम्ही कधीही न्यूज बघणार नाही की भोरगिरी हा ओव्हर क्राऊड झालेला आहे. ओके. ठीक आहे. किंवा पाबरगड हा किल्ला आहे जो भंडारदऱ्याच्या जवळ आहे. पाबरगड प्रचंड ओव्हर क्राऊड आहे किंवा लोकांची खूप लाईन लागली आहे, हे तुम्हाला बघायला कुठे मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे, 3 फॅक्टर याच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, आणि त्यातला ते 3 फॅक्टरला आपण 3A असं म्हणूया. त्यातला पहिला जो ए आहे तो म्हणजे अट्रॅक्शन. अट्रॅक्शन कशाचं? तर तिथल्या निसर्गाचं, किंवा तिथे असलेल्या एखाद्या थ्रिलचं, किंवा तिथे असलेल्या अशा एखाद्या पॉईंटचं किंवा अशा एखाद्या गोष्टीचं ज्याच्यामुळे, किंवा जे मी रील काढून लोकांना दाखवू शकतो, ज्याच्यामुळे मला सुद्धा व्ह्यू चांगले मिळू शकतात आणि ते ठिकाणी लोकांच्या पुढे येऊ शकतं. जसं देवकुंड वॉटरफॉल. मी जर तुम्हाला सांगितलं की देवकुंडच्या शेजारच्या डोंगरामध्ये तितकाच एक सुंदर वॉटरफॉल आहे, तर कदाचित तुम्हाला ते पटणार नाही. तुम्ही म्हणाल नाही देवकुंड छान आहे, ट्रेंडिंग आहे. सो अट्रॅक्शन मधला जो ए आहे, त्या 3A मधला, तो तिथे टिकमार्क झाला. काहीतरी तुम्हाला लुभावणारा पाहिजे. दुसरा आहे ऍक्सेस. ऍक्सेसचा अर्थ काय की त्या सगळ्या ठिकाणाला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे किंवा जी पायवाट आहे ती किती अवघड आहे किंवा किती सोपी आहे ह्याच्यावर ते ठरतं. एखादा समजा मी अगेन म्हटलं तसं ठिकाण आहे की ज्याला चालायलाच किंवा चढायलाच तुम्हाला 6-7 तास लागतात, तर जनरली तिथे गर्दी होणार नाही, कारण एवढं कोण जाणार चालून. ठीक आहे. पण मी म्हटलं अरे अर्ध्या तासाचा ट्रेक आहे, 1 तासाचा ट्रेक आहे, वाटेवर प्रचंड धबधबे आहे, जसं अंधारबनचं आता उदाहरण मी सांगू शकतो तुम्हाला, आपल्या मुळशीच्या जवळचं घनदाट जंगल आहे,
पण वाटेवर धबधबे आहेत, ओढे आहेत, निसर्ग आहे, चढ उतार काहीच नाहीये, तुम्हाला फ्लॅट वॉक किती चालत रिस्की जायचंय. आहे. तो रिस्की तसं म्हणलं तर नाहीये, कारण आता पूर्वी तो रिस्की होता, कारण मध्ये तुम्हाला 2 ओढे क्रॉस करायला लागायचे. तिथे आता वन विभागाने पक्के ब्रिज बांधलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला तो पूर्ण फ्लॅट वॉकच आहे जंगलातनं. ओके. पण तरी तुम्हाला गाईड किंवा एखादी संस्था त्यांच्यावर जाणं ते गरजेचं आहे. कारण नवीन ते काही- माणसाने नवीन माणसाने शक्यतो जाऊ नये, कारण त्या जंगलामध्ये जर तुम्ही पावसाळ्यात गेलात आणि जर धोका आलेला असेल किंवा तुम्हाला जर दिशेचं ज्ञान नसेल, ओरिएंटेशन नसेल, तर 100% चुकण्याच्या घटना तिथे घडलेल्या आहेत. कारण अंधारवनचे आम्ही 1-2 रेस्क्यू कॉल आम्ही हँडल केलेले आहेत. अच्छा. तर हा जो ऍक्सेस आहे तो महत्वाचा आहे, की ते किती चालायला लागतं. आणि तिसरा आहे अवेलेबिलिटी. कशाची? तर रिसोर्सेसची. रिसोर्सेस म्हणजे काय? मला गेल्याच्या नंतर कांदा भजी मिळते, मला गेल्याच्या नंतर जेवायला मिळते, चेंजिंग रूम आहेत किंवा गाईड आहे. ह्या तिन्ही फॅक्टरपैकी जर काही मिसिंग असेल तर ते ठिकाण गर्दीसाठी किंवा रीलसाठी क्वालिफाय होत नाही. बरं. बाकीची तुम्ही ठिकाणांची लिस्ट काढून बघा, याच्यातलं काहीतरी तुम्हाला मिसिंग दिसेल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, आता गर्दी झाल्याच्या नंतर आपण त्याला गर्दी का म्हणतो? ओके, आपण तिथं लोक जातात असं का नाही म्हणू शकत, किंवा गर्दी मागे जी आपण ज्याला ग्रॅव्हिटी म्हणतो, मानसिकता सगळीची, ती का आहे? त्याचं कारण असं आहे की प्रत्येक ठिकाणाची कॅरिंग कपॅसिटी आहे. ते ठिकाण एका वेळेला किती लोक सामावून घेऊ शकते याचं काहीतरी एक मोजमाप आहे ना. जसं आपण एखाद्या भांड्यामध्ये पाणी भरतो किंवा काही अन्न ठेवतो, ते ओव्हरफ्लो व्हायला लागलं की आपण ते उतू जाणं म्हणतो. हा, पण मग परत म्हणजे ह्यालाच एक प्रश्न, की ते दरवर्षी आपण वरती अडकलेले लोक बघतो आणि ते व्हिडिओज येतात की आज इथे इतकी गर्दी आहे की वरच्यांना खाली जाऊ येत नाही, शकत नाही. खालच्यांना हो. वरती जाता येत नाही, सगळं स्टक झालंय. आणि मग शेवटी प्रशासन जातं आणि मग ते मोठ्या रांगेतनं 7-7, 5-5 तास लोक अडकतात. ते त्याच्या मागे हे सगळं असतं का? 100%. कारण त्या ठिकाणांची कपॅसिटीच नाहीये तेवढी. तुम्ही हरिहरचा जे आपण गर्दीचे फोटो हो, बघतो किंवा हो, हो. देवकुंडचे फोटो बघतो, हरिहरला तुम्ही मला डिसेंबरमध्ये जाऊन बघा, तुम्हाला हार्डली लोक दिसतील त्या किल्ल्यावर, हार्डली दिसतील. कारण का? तो अट्रॅक्शन नाहीये ना डिसेंबरमध्ये. पावसाळ्यात जे त्याचं थ्रिल आहे, जे लोकांना वाटतं अरे हे रीलमध्ये गाजणार, किल्ला तोच आहे की. बरोबर आहे. सो कॅरिंग कपॅसिटी जी आहे ती कॅरिंग कपॅसिटी खूप मॅटर करते, की त्या ठिकाणाच्या कॅरिंग कपॅसिटीच्या बाहेर काही गेलं की गर्दी झाली असं आपण म्हणतात, मग पुढे चेंगराचेंगरी, अपघात होणं, लोक हरवणं, हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. मी फक्त एक शेवटचा इन्सिडेंट सांगतो आणि मग आपण या प्रश्नासाठी आपण थांबूया. पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा, म्हणजे मी जो देवकुंड वॉटरफॉल म्हणलं, त्याला जोडणारा एक सावळा नावाचा घाट आहे. बरं. जुनी पूर्वीची घाटवाट आहे, म्हणजे तिथे लोक ये जा करायची पूर्वीच्या काळामध्ये. तर त्या जे पूर्वीच्या काळातले प्रवासी होते त्यांना तिथे सोयीस्कर व्हावं म्हणून पायऱ्या केलेल्या आहेत कड्यामध्ये, किंवा पाण्याची टाकी केलेली आहे. हे प्रूव्ह होतं की दळणवळणाचा तो पूर्वीच्या काळी रस्ता होता. आता ह्या पायऱ्याच्या कड्यावर आहे तो कडा, मध्ये एक असा थोडासा दरीसारखा सॅडल आहे आणि पुढे एक डोंगर आहे. तर आता काय आहे, हा जो समोरचा डोंगर आहे त्या समोरच्या डोंगरावरनं समोरचा देवकुंड नावाचा जो वॉटरफॉल मी तुम्हाला सांगतोय, त्या देवकुंड वॉटरफॉलचा एक प्रकारचा एरियल व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो, की समोरच्या कड्यावरनं तुम्हाला तो देवकुंड वॉटरफॉल बघायला मिळतो. त्या सावळ्या घाटामध्ये मागच्या वर्षी काही युट्यूबर्सनी तो घाट इतका फेमस केला की त्या घाटाच्या किंवा त्या लोकेशनच्या कपॅसिटीला कित्येक पटीने उल्लंघून लोक आता तिथे जायला लागली आहेत. आणि मागच्या वर्षीची माझ्यासमोर घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो. त्या सावळ्या घाटामध्ये हे जे 2 डोंगर जी दरी कनेक्ट करते त्याच्यात उतरणाऱ्या पायऱ्या आहेत, म्हणजे त्या पायऱ्या उतरतात आणि तुम्ही खाली सावळ्या घाट कंटिन्यू करून रायगड जिल्ह्याकडे जाऊ शकता, किंवा मग तुम्ही चढून वरती येऊ शकता ह्या डोंगराकडे जिथनं तो व्ह्यू मिळतो तिथे. एक मुलगी हाय हिल्सचे सँडल घालून त्या पायऱ्या उतरत होती. पायऱ्या संपूर्णपणे शेवाळलेल्या होत्या. ऑगस्ट मधली गोष्ट आहे. इतक्या शेवाळल्या होत्या की तुम्ही फक्त असा हात ठेवला तरी तो थोडासा सरकायचा, जे एकदम थिक लेवलचं शेवाळ असतं ते. तर पहिल्या 2 पायऱ्या ती उतरली आणि तुम्हाला माहिती आहे की पुढे काय होणार आहे, म्हणजे काय, आणि जे व्हायचं तेच झालं. त्या पायऱ्यांवरनं ती जे सटकली, तिची पूर्ण पाठ सोलवटली आणि ती खाली येऊन आपटली. ती शॉकमध्ये गेली, तिला लागलं पायाला, तिच्या पायाला प्रचंड इजा झाली. सुदैवाने आम्ही तिथेच होतो आणि तिचे काही मित्र वरती होते, ते उतरून तिथे खाली आले, तिला वरती नेण्यात आलं. प्रचंड तिला जखम झालेली होती वगैरे वगैरे वगैरे. पण मला एक सांगा की असं जे ठिकाण की जे 2 वर्षांपूर्वी तिथे कोणीही नव्हतं, तिथे रील्स घालणारे किंवा असे पिकनिक म्हणून त्या स्पॉटला जाणारे लोक एकदम कशी काय यायला लागली?
ह्याच्यामध्ये कुठेतरी सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स आहेच ना. आपण या सगळ्याबद्दल बोलतोय, पण मला वाटतं एका बाजूवर बोलायला हवं आणि ती आहे सरकारची किंवा प्रशासनाची बाजू, अगदी की खरं. त्यावरती पण बोलायला हवं. कारण काय होतं, बऱ्याचदा अपघात झाला ना, की त्यांच्यावरती खापर फोडून मोकळे होतात, की तुम्हाला माहिती नव्हतं का, तुम्हाला हे नव्हतं का. पण अशा वेळी एकतर त्यांच्याकडे असणारं मनुष्यबळ आणि या सगळ्या मुद्द्यावरती अगदीच. बोलायला हवं. तर तुम्ही जसं पर्यटकांसाठी काम करताय, तसं तुम्ही प्रशासनासोबत पण अनेकदा काम करत असता या सगळ्या घटनांमधून. तर तो अनुभव नेमका काय आहे आणि काय कुठे कमी पडतंय? पर्यटकांना एज्युकेशन नाही कुठल्याही प्रकारचं. मी म्हणून पर्यटक म्हटला, मी ट्रेकर्सना धरलेलं नाही याच्यामध्ये. हम्म. की पर्यटकांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे एक तर नीतिमत्तेचंही त्यांना कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही, सुरक्षितता त्याच्या पलीकडे पण नाहीये. एन्जॉयमेंट जी आहे त्याची व्याख्या किंवा संकल्पना एकूणच मी म्हटलं असं 2020च्या नंतर प्रचंड बदललेली आहे. आणि स्वतःचा जीव तुम्हाला जर ह्या सगळ्यापेक्षा म्हणजे महत्वाचा वाटत नसेल तर 100% अपघात ठरलेलेच आहेत. कॉन्ट्ररी टू दिस, तुम्ही ज्या वेळेला सरकारची बाजू म्हणता त्यावेळेला ही गोष्ट नक्की आहे की सगळ्या ठिकाणांवर सरकारने लोक नेमलीच पाहिजेत, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. हम्म. पण गंमत अशी असते की ज्या वेळेला सरकारला हे दिसतंय की हरिहरला दरवर्षी गर्दी होतीये, दरवर्षी का होतीये? एखाद्या ठिकाणी जे आता केदारनाथ यात्रेचं झालंय की यावर्षी म्हणजे आउटब्रेकच झालाय सगळ्या त्या केदारनाथ यात्रेचा. पुढच्या वर्षी कदाचित तिथलं सरकार त्याच्यावर काहीतरी नियम घालेल, निर्बंध घालेल, एखादा काहीतरी एंट्री पास इश्यू करेल, व्हॉट एव्हर, काय जी करायची ती योजना करेल, ज्याच्यामुळे जी आता सगळी चेंगराचेंगरीचे वगैरे जे सगळे रील आलेत ते सगळे कदाचित पुढच्या वर्षी आपल्याला चित्र बदललेलं दिसू शकतं. पण मग आपण जर म्हणलं की अरे इथे दरवर्षीच गर्दी होते, हरिहरला दरवर्षीच सगळं स्ट्रक होतंय किंवा ह्या ठिकाणी ह्या गोष्टी धोकादायक आहेत तरी लोक तिथे जात आहेत, तिथे रिडिंग लावलं जात नाहीये, धोकादायक असून सुद्धा, एस्पेशली धबधब्यांच्या जागी की जिथे सामान्य पर्यटक जातात. हम्म. हे दरवर्षी का होतं? कारण सरकार दरबारी असलेली टोकाची अनास्था आणि इच्छाशक्तीचा अभाव. की ज्या वेळेला तुम्हाला हे लक्षात येतं की बरं पावसाळा दरवर्षी येतो, तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर जर तुम्ही जानेवारी फेब्रुवारी पासून जर राबवायला घेतली तर त्यावेळेचा ताण हा कमी नाही होणार का? त्यामुळे सरकारने सरसकट ठिकाणं बंद करण्यापेक्षा, कारण काय होतं आपल्याकडे अपघात होताना ठिकाणं बंद, चला उद्यापासून जायचंच नाही, हे टोक नाही तर ते ते टोक. टोक नाही. त्याचं दुसरं कारण सांगू तुम्हाला, कारण ते ठिकाण नियमन, त्या ठिकाणाचं नियमन किंवा रेग्युलेशन करण्यासाठी देयर इज अ डिफरन्स बिटवीन रेग्युलेशन अँड प्रोहिबिशन. हम्म. तुम्ही रेग्युलेशन करण्यासाठी तुमच्याकडे मॅनपॉवरच नाहीये, स्ट्रॅटेजीच नाहीये तुमच्याकडे. म्हणजे जसं बाहेरच्या देशांमध्ये किंवा भारतातल्याच काही जसं आपण नॅशनल पार्क्स वगैरे बघतो की जिथे तुम्ही लोकांना एंट्री पास देता, एखादं ऍप असतं, त्या ऍपवरनं तुम्ही तुमचा ग्रुपचा अकाउंट टाकायचा, मी या दिवशी इथे जाणार आहे, तो एंट्री पास तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना जाईल, तिथे एखादा माणूस थांबलेला असेल तो तुमचा एंट्री पासची कॉपी चेक करेल आणि मग तुम्हाला आत सोडेल. आणि ज्या क्षणी त्या ठिकाणाच्या कॅरिंग कपॅसिटीला असलेले लोक, म्हणजे ती पूर्णरी लोकांचा आकडा ज्यावेळेला भरेल त्यावेळेला तिथे बंदी घातली जाईल. जसं मूव्ही थिएटरचं असतं, हम्म. खुर्च्यात तेवढीच लोक सोडणार ना तुम्ही आतमध्ये, आपण काही पायऱ्यांवर बसू शकत नाही तिथे. हे आपल्या बाबतीत कधी होणार? आणि जर मी म्हणतोय की 2020 पासून किंवा गेल्या आपण 8-10 वर्ष पकडू, हे जर दरवर्षी होतंय, याचा अर्थ काय की सरकारकडनं प्रचंड कुचराई, टोकाची अनास्था आणि मग अपघात झाल्याच्यानंतर सगळं बंद करा, ही जी उपाययोजना आहे ना, हे टोकाचं पाऊल उचलण्याच्या ऐवजी तिथे काहीतरी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तिथे राबवणं, एखादं ऍप डेव्हलप करून, एस्पेशली माझं असं म्हणणं नाही की महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणांसाठी तुम्ही ऍप डेव्हलप करा, प्रॅक्टिकलीच इम्पॉसिबल आहे, शक्यच नाहीये ते. पण महाराष्ट्रातली अशी काही धोकादायक ठिकाणं की जी सीझनली बूम मध्ये येतात, एस्पेशली पावसाळ्यातच, त्या ठिकाणांची एक यादी काढून जर त्यांच्यासाठी जर एखादं फक्त ऍप जर बनवता आलं आणि त्या ऍपच्या एंट्रीशिवाय, म्हणजे त्याच्या एखाद्या तिकिटाशिवाय किंवा पास शिवाय तुम्हाला जाता येणार नाही, हे प्रायोगिक तत्वावर 5 ठिकाणांसाठी जरी आपण राबवलं ना, तरी बाकीच्या ठिकाणांवर ते व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट होऊ शकतं, जे आता तमिळनाडू सरकारने त्यांच्या काही जंगल ट्रेकसाठी केलेले. हे आपल्याकडे का होत नाहीये? कारण इच्छाशक्ती नाहीये. आणि दरवर्षी आपण बातम्या बघतो की इकडून हा पडला तो गेला, इकडून धबधबे त्यांनी उडी मारले. मागच्या वर्षी प्लस व्हॅलीचा जो वॉटरफॉल होता तर तिथे भोरे तयार झाले त्या पाण्यामध्ये आणि प्रचंड त्या वॉटरफॉलला प्रचंड जोर असताना एका मुलाने फक्त रील काढायचं म्हणून उडी मारली आणि तो वाहून गेला तिथं. हो, मला वाटतं खूप गाजलं होतं ते सगळं प्रकरण. मग सरकार दुसरं काय बंदच करणार ना. कारण काय आहे, लोकांना स्वयंशिस्त नाहीच आहे, हे लोकांचंही चुकतंय. कुठलेही पर्यटक काय धुतल्या तांदळासारखा नाहीये, बेशिस्तपणा आहेच आहे पर्यटकांमध्ये. पण सरकारही तेवढं गंभीर नाहीये. सरकार अजिबातच गंभीर नाहीये. कारण काय आहे की तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ना, त्यांना डेड ब्लॉक असा आहे की मे बी फंड्स
बरं त्याच्यावर आपण काही बोलू शकत नाही. मॅन मग पॉवर सॅटर्डे संडे वगैरे पर्यटन बंद करावं का, किंवा त्यासाठी पण काही नियम पण असावेत का? सॅटर्डे संडे जर तुम्ही पर्यटन बंद केलं तर वीकडे मध्ये जाणार कोण? लोकांना सुट्ट्या सॅटर्डे संडे असतात, तिथल्या स्थानिक लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण मग एवढी हौस आहे तर सुट्टी घेऊन जावं. म्हणजे खरं सांगू का, हे माझंही स्वप्न आहे की कदाचित विकेंड पर्यटन पुढे जाऊन चालू होईल. पण आत्ताची सिच्युएशन बघता सॅटर्डे संडेला तुम्हाला पर्याय नाहीये, कारण गावातल्या लोकांचा बिझनेस, त्याच्यावर त्यांचं पोटपाणी उपलब्ध असतं. पण सगळं सांगायचा मुद्दा असा आहे, सरकारी इच्छाशक्ती ही टोकाची त्याला अनास्था आहे. सरकारला कुठेही काही प्रिव्हेंटिव्ह पावलं घ्यायची नाहीयेत. आणि एखादं मॉडेल जरी सरकारने राबवलं आणि जर ते सगळीकडे रेप्लिकेट होत गेलं तरी ते एक मॉडेल म्हणून त्याच्याकडे बघण्यात येईल आणि बाकी ठिकाणी त्याचा अवलंब करण्यात येईल. पण हे होत नाहीये. त्याच्यामुळे अपघाताच्या बातम्या दुर्दैवाने मला असं म्हणावं लागेल पुढेही येतच राहणार आहेत. हे खरं तर म्हणजे या पॉइंटवर मला आजची आपली चर्चा आपण थांबवूया. पण हे फार भयंकर आहे. एकतर म्हणजे रील्स आणि या सगळ्या सोशल मीडियाकडे बघून ज्या पद्धतीने लोक कुठलंही प्रशिक्षण नसताना एक तर पावसाळी धोकेदायक पर्यटनस्थळी जाणं, आणि दुसरीकडे या सगळ्याबाबत असणारी सरकारी अनास्था आणि मग बेशिस्तपणा आणि त्यातनं सगळे उभे राहणारे प्रश्न. खरं तर या सगळ्यावरती काम करण्याची गरज आहे. ही चर्चा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील तर ते सुद्धा मांडा. आपण परत एकदा ओंकारला बोलवूया आणि त्यावरतीही गप्पा मारूया, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देऊया. सध्या इथेच थांबतो. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.